नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो आणि पालक मित्रांनो, एक महत्त्वाची आनंदाची बाब तुमच्यासाठी आहे. इग्नाइट अकॅडमीने पाठशालावरती सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर करणं चालू केलंच आहे. पण अजून एक की पब्लिकेशनमध्ये आपण खूप सुंदर पुस्तक मार्केटमध्ये आणलंय. जे की पुस्तक नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे. तुम्हाला माहिती असेल जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम ह्या वर्षी बदललेला आहे. सो मार्केटमधनं तुम्ही जर जुनं पुस्तक घेतलं असेल तर सावधान. त्या पुस्तकामध्ये नवीन सिलेबस नाही आहे. नवीन सिलेबसमध्ये ईव्हीएस तर ऍड झालाय, पण काही सिलेबस त्यांनी वगळला पण आहे. जसं की मॅथमध्ये जे चॅप्टर होते जवळपास जास्त होते ते आता कमी पण केलेले आहेत. सो त्यानुसारच आपलं हे नवीन पुस्तक आलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला पुस्तकाबरोबर आनंदाची गोष्ट तुम्हाला 100 टेस्ट मोफत पण आहे. सो हे सगळं तुम्हाला मिळणार आहे इग्नाइट पाठशाला या प्लॅटफॉर्मवरती. हे आपलं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये बघा मानसिक क्षमता चाचणी, परिसर अभ्यास म्हणजे ईव्हीएस, अंकगणित आणि भाषा चारही विषय नवीन अभ्यासक्रमानुसार याच्यामध्ये असणार आहे आणि त्यावर तुम्हाला 100 टेस्ट तरी सुद्धा मोफत आहे. आता हे कसं घ्यायचं काय घ्यायचं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पुस्तकाची वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये थेअरी सुरुवातीला दिलेली आहे. त्यानंतर पीवायक्यू बघा, स्वाध्यायामध्ये तुम्हाला पीवायक्यू बघायला मिळेल स्वाध्यायामध्ये. त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह केलेले क्वेश्चन बघा, एमसीक्यू सॉल्व्ह केलेले आहेत आणि स्वाध्यायामधले पीवायक्यू विथ एक्सप्लेनेशन आहे बघा, एक्सप्लेनेशन पण याच्यात दिलेलं आहे. नवीन अभ्यासक्रमे तुम्ही जर बाकीचे पुस्तक आता मार्केटमधले बघितलेत ना, ते ऑलरेडी प्रिंट करून रेडी होते आणि ते जुन्या अभ्यासक्रमावर होते. आता हा नवीन अभ्यासक्रम आल्यामुळे तुम्हाला नवीन पुस्तकाची गरज आहे, तुमच्या मुलाला नवीन पुस्तकाची गरज आहे. नाही तर विनाकारण जे टॉपिक नाही ते टॉपिक विद्यार्थी करत बसेल त्याचा वेळ जाणार आहे आणि काही टॉपिक ऍड झाले हे माहितीच नाही बऱ्याच जणांना. तो हा मुद्दा नीट लक्षात घ्या. त्याचा टेस्ट बघा, टेस्ट खूप जास्त आम्ही टाकलाय, जसं 100 टेस्ट टाकलाय. परीक्षेबाबत संपूर्ण माहिती काही पहिले जे 4, 5, 7 पेजेस आहेत ना, पूर्ण परीक्षेची ईच अँड एव्हरी माहिती या पुस्तकात टाकली. तुमचे काहीच डाऊट राहणार नाही एवढे या पुस्तकात क्लिअर केले. तुम्हाला हे पुस्तक दाखवतो. आता पुस्तकामध्ये काय काय हे मुद्दे नीट लक्षात घ्या. ईव्हीएस नव्याने ऍड झालाय ते टाकलंय. पूर्ण अभ्यासक्रम नवीन आहे, त्यानुसार पुस्तकाची रचना आहे. 100 मोफत टेस्ट तुम्हाला असणार आहे. सर्व विषयांचा सविस्तर समावेश या एक्झामच्या काय अनुषंगाने तयार केलेला आहे. सोप्याकडून कठीणाकडे प्रत्येक विषय आपण घेऊन गेलोय. संकल्पना, सोडवलेली उदाहरणे, खूप जास्त प्रमाणात सराव सुद्धा या पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर यामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार एमसीक्यू खूप जास्त टाकलेले आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. भरपूर सराव प्रश्न, सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण आहे. भाषा विभागासाठी अचूक उत्तरांसह दर्जेदार प्रश्नसंच आहे. त्यानंतर सरावासाठी भरपूर सारे प्रश्न टेस्ट सिरीज आहे. ओएमआर सराव पत्रिका सुद्धा याच्यात टाकलेल्या आहेत. त्यानंतर तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्यास नियोजन आणि यशस्वी तयारीसाठी उपयुक्त सूचना पण आम्ही केलेल्या आहे आणि सगळ्यांसाठी विश्वासाला पात्र ठरणारं हे पुस्तक असणार आहे. आता तुम्हाला थोडंसं पुस्तकावरती घेऊन जातो. पुस्तकाचं पेज दाखवतो तुम्हाला. बघा हे पुस्तक आहे आणि ही पीडीएफ आहे. बघा हे पुस्तक जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला तुम्हाला इथे बघायला मिळेल सगळी इन्फॉर्मेशन एक्झाम बाबतची पण. बघा हे टॉपिक आहे तुमचे. बघा इंडेक्समध्ये सगळे टॉपिक टाकले. हेच टॉपिक तुम्हाला ह्या वर्षी असणार आहे, बरोबर. हे टॉपिक आहे बघा, जसं की परिसर अभ्यासचे टॉपिक आहे, हे टाकलेले आम्ही त्यात. त्यानंतर सेकंड आहे अंकगणिताचे टॉपिक आहे. अंकगणित टॉपिक बघा कमी झाले, 9 आहे. जसं की तुम्ही याच्यात बघितलं ना, जसं की अपूर्णांक हा टॉपिकचे ना सब टॉपिक कमी केले त्यांनी, लिमिटेड ठेवलेलं आहे. तेवढाच अभ्यास तुम्हाला करणं अपेक्षित आहे. पहिले जुन्या याच्यात खूप जास्त टॉपिक होते, ते करायचे नाही तुम्हाला, नाहीतर वेळ तुमचा वाया जाईल. भाषा विषय दिलेले बरं, हे चारही विषय आणि रिझनिंग पण मध्ये आहे टाकलेलं. आता यामध्ये ही सगळी माहिती बघा, याच्यामध्ये ही सगळी माहिती याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. सगळे नवोदयचे स्कूल कुठे आहे, सगळे विषय सगळं सगळं टाकलेलं आहे. आता मी तुम्हाला थोडं पुढे घेऊन जातो की हे पुस्तक नेमकं कसं बनलेलं आहे. बघा तुम्ही जर बघितलं, रीडेबल एकदम सुंदर फॉन्ट आहे, विद्यार्थ्यांना आम्ही हायलाइट करून दिलेलं आहे. ही सगळी माहिती बघा एक्झामची, जवळपास ही 18 पानांची माहिती झालेली आहे. आता इथे मी हा चॅप्टर चालू केला बघा. सपोज एक चॅप्टर मी तुम्हाला दाखवतो. पहिला चॅप्टर, जस्ट मिनिट. हा पहिला चॅप्टर चालू होतो, 2 नंबर आणि हा 1 नंबरचा प्रश्न. बघा पहिले थिअरी आहे, वेगळे पद ओळखा. ही थिअरी पहिली मुलांना दिलेली आहे, महत्वाचे मुद्दे त्यात सांगितलेले आहे आणि मग नमुना प्रश्न आहे. नमुना प्रश्नांचं उत्तर देताना एक्सप्लेनेशन पण दिलेलं बघा. हे नमुना प्रश्न कशा प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे नमुने दिलेत, त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे. असं तुम्ही जसं मानसिक क्षमता चाचणी बघितली तसं तुम्ही मॅथचे, जॉग्रफीचे, मॅथचे, ईव्हीएसचे पण प्रश्न बघू शकतात. अशाच पद्धतीने सगळं एक्सप्लेन केलेले बघा. मी अजून थोडं खाली घेऊन जातो तुम्हाला मी. ओके, बघा इथे आता आलोय आपण ईव्हीएस मध्ये. बघा ईव्हीएस मधले चॅप्टर आपण बघूया. इथे ईव्हीएस मधले चॅप्टर सुरुवात झाली आहे. ईव्हीएस बघा इथे. तुम्हाला प्रश्न पण मला दाखवायचे, ते राहिले दाखवायचे, ते पण दाखवतो कसे दिलेत बघा आपण प्रश्न. बघा हे वनस्पती, पाण्यातील प्राणी, प्रमुख वैशिष्ट्य आहे, बरोबर. त्यानंतर त्याचे वैशिष्ट्य झाले की पुढे नमुना प्रश्न, याच्यावर कसे प्रश्न येणार बघा. हे प्रश्न आहे, त्याचा आन्सर पण दिलेला आहे. प्रश्न त्याचे आन्सर पण दिलेले आहे. ओके,
बघा स्वाध्यायामध्ये PYQ सगळे मागच्या वर्षी विचारले प्रश्न, पण आता यामध्ये EVS मागच्या वर्षी नव्हतंच, त्यामुळे आम्ही येऊ शकतात असे प्रश्न यात टाकलेले आहे. तुम्हाला थोडं मॅथकडे घेऊन जातो बघा, थोडं मॅथवर घेऊन जातो. त्यामध्ये पण तुम्हाला कशा पद्धतीने रचना आहे की तुम्हाला कळेल. बघा हे मॅथचा चॅप्टर आहे. ओके, हा मॅथचा चॅप्टर आहे. कोणता चॅप्टर आहे हा? त्याचं नाव आहे कंसांचे प्रकार आणि त्याचा क्रम. बघा हे बॉडमॉस तुम्हाला इथे सांगितलंय, किंवा कंस बघा उत्तर सोडून दाखवले तुम्हाला, उत्तर प्रश्न सोडून दाखवले. बघा अपूर्णांक आणिचे वापर असलेले हे सोडून दाखवले. नमुना प्रश्न घेतले, त्यामध्ये पण बघा बॉडमॉसच्या पद्धतीने कसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते एक्सप्लेनेशन झालं. प्रत्येक याच्यात बघा, प्रत्येक याच्यात तुम्हाला दिलेलं आहे. नमुना प्रश्न झाले, आपण खाली आलो. नमुना प्रश्नाच्या खाली बघा हे प्रश्न किती भरपूर सारे सोडून दिलेले आहे, प्रत्येक टाईप घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आणि मग खाली आलो की तुम्हाला स्वाध्याय पण आहे याच्यामध्ये 17, 18, 19 आणि खाली बघा हा स्वाध्याय आहे. स्वाध्यायमध्ये काय तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन विचारले काय आहे ते टाकले. हे तर आलेले मागच्या वर्षी हे प्रश्न बघा. हे टोटल मी सोडून घेतले 20 प्रश्न, आणि स्वाध्यायामध्ये तुम्हाला बघा मल्टिपल भरपूर सराव होईल एवढे प्रश्न आपण याच्यात टाकले. आणि याच्या पलीकडे 100 टेस्ट पण तुम्हाला मोफत आहे, 17 प्रश्न टाकलेले, त्याचे आन्सर खाली दिलेले आहेत. तो या पद्धतीने पुस्तकाची संरचना असणार आहे, आणि यामध्ये 100 टेस्ट तुम्हाला पुस्तक घेतल्यानंतर मोफत मिळणार आहे. ओके, सो यासाठी काय करा, तुम्ही जर पाहिजे असेल पुस्तक तर तुम्ही Amazonवर मागवू शकता, किंवा तुम्ही इग्नाइट पाठशालाचा ॲप डाउनलोड करू शकता, त्याच्यात पण अवेलेबल आहे. किंवा आमचे हेल्पलाईन नंबर आहे बघा, संतोष सर आणि हनुमंत सर यांना कॉल करून सुद्धा तुम्ही पुस्तक घरपोच मागू शकता. किंवा कोणाला बुक स्टॉलवाले लोक असतील, बुक स्टोअरला लागलं असेल, त्यांना पण तुम्ही नंबर देऊ शकता, ते पण मागून देतील तुम्हाला. त्यांच्या बुक स्टोअरला पण ती पुस्तकं ठेवून तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. तो विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, तुमच्या मुलांपर्यंत नक्की हा मेसेज द्या, तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत मेसेज पोहोचवा, आणि इग्नाइटचे हे पुस्तक सगळ्यांना आवडेल याची खात्री मी तुम्हाला देतो. त्याबद्दल अजून काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर मी बघतो. याची संख्या बघा, पानांची संख्या 360 आहे, पुस्तकाची किंमत 344 आहे, 344 किंमत आहे. आणि बाकी आमच्या बॅचेस पण चालू आहेत सगळ्या, होमी बाबाच्या असेल, ऑलिम्पियाड असेल, NMS असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, तर ह्या बॅचेस पण चालू झालेल्या आहेत. काही शंका असेल तर ह्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ॲपला डाउनलोड करून बॅचेस पण जॉईन करू शकता. धन्यवाद.